मंचावरचे आपले आदरणीय नेते बापूरावजी सांगरे, नगरसेविका अंजनाताई मोरकुटे आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, मी या एरियामध्ये आलो 2009ला राहायला. मी सोमवारपेठेमध्ये राहायचो पहिल्यांदा. सोमवारपेठेमध्ये धनपुडे काकांच्या दैवताच्या दारातच मी राहायचो, माळीबाबाच्या देवळाकडे. पाणी आम्हाला टँकरनी घ्यायचं ही संकल्पना माहीत नव्हती. तिकडे आम्हाला 24 तास पाणी असायचं. तिकडनं इथे आलो, एरिया चांगला आहे म्हणून, आणि पाणी टँकरने मिळतं. एक आल्यावर कळलं नळाला पाणी येत नाही, टँकरने पाणी येतं. त्या याच्यामध्ये मग माणिकराव गांधी यांची ओळख झाली कार्यकर्ता म्हणून. काय तुमच्या अडचणी आहेत सांगा, काय तुमच्या अडचणी आहेत सांगा. सोशल वर्क रिटायरमेंट नंतर काहीतरी करावं या उद्देशाने सोसायटीची देखभाल करायला सुरुवात केली. माणिकराव गांधींकडनं आम्ही बाबूरावांकडे आलो. बाबूरावांची तेव्हा नुकती दुसरी इलेक्शन होती. माझ्या मुलीचं लग्न होतं 16 तारखेला, आणि तेव्हा साहेबांची इलेक्शनचा रिझल्ट होता. आणि आम्ही इकडे धावपळ करून बाबूराव त्या निवडणुकीला चांगल्या मताने निवडून आले. दिलेली सगळी प्रॉमिसेस त्यांनी यथाशक्ती त्यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण केली. पण आपलं एक मध्यमवर्गीयाचं एक असतं, हे केलं मग हे का नाही केलं, हे राहिलं, पाणीच नाही आलं. आता रस्ता केला तर पाणी नाही आलं म्हणून आम्ही भांडणार त्यांच्याकडे, कारण आमच्या त्या गरजा आहेत. हा रस्ता होताना आम्हाला ही माहिती पाहिजे की रस्त्याच्या आधी पाईपलाईन पडेल तिकडं. आता वर जेव्हा आपली वाढल्याची टाकी पूर्ण होईल तेव्हा त्या पाईपलाईन मध्ये पाणी येईल. पण आम्ही उद्यापासून त्यांच्या मागे लागणार, साहेब रस्ता झाला आता पाण्याचं काय करताय. तरी एक स्वतः म्हणजे सजग नगरसेवक म्हणायचं की ह्या भागातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाला त्यांनी स्वतःहून वेगळं बजेट सँक्शन करून घेऊन त्यांना जेवढं जमलं त्याप्रमाणे त्यांनी आपली जी काय गरज आहे ती भागवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडं काय आहे की ITचे लोक जास्ती आहेत. नळ सोडलं की पाणी लागतं. त्याच्या पुढे 10 किलोमीटरवर पाणी अशा पद्धतीने मिळत नाही याची जाण आपल्या लोकांना नाहीये. जसं ते प्रयत्न करतायत तसं आपल्या लोकांनी सुद्धा वाढण्याची गरज आहे. 135 लिटरमध्ये आज ही लो वॉटर झोन एरिया आहे, त्याला 50% कनेक्शन आहे, त्याच्यामध्ये वॉटर कट आहे. हा कॉर्पोरेशनचं काम आहे, बाबूरावांनी केलेलं नाहीये. ते ऑलरेडी तिथे लिहून ठेवलेलं आहे तुमचं बायबल. या ग्रस्तामुळे आज आपल्याला पाणी मिळतंय. आज आपल्याकडे मागच्या म्हणजे एवढं पाण्याचं दुर्भिक्ष असून देखील आपण अजून पाणी मिळवतोय, आपल्याला पाणी येतंय. आंदोलनं करून मोर्चे काढून काही होत नाही, मला एवढंच सांगायचंय. आणि बाबूराव खरोखर प्रयत्न करतायत. आमची 504 फ्लॅटची सोसायटी आहे. आज बालेवाडी गावातल्या उंबऱ्यापेक्षा माझ्याकडे उंबरे जास्ती आहेत आणि सगळे उंबरे भरलेले आहेत, रिकामे नाही आहेत. की घर जर आम्ही व्यवस्थित चालवू शकत असू, आमच्या मॅनेजमेंटमध्ये आमची 26 लोकांची कमिटी आहे. पाणी किती द्यावं माणसाला हे त्यांनी ठरवायचं असतं. पैसे घेतले म्हणजे उडवायला पाहिजे, हे कमिटीचं धोरण नसावं. आणि आम्हाला यामध्ये बाबूरावांचं संपूर्ण सहकार्य असतं. त्यांचे जे गांधीले म्हणून आहेत ही लोक आमच्याकडे नेहमी येतात, आमच्या अडचणी समजून घेतात आणि त्याप्रमाणे ते स्वतः ऍक्ट करतात. आमच्या सोसायटीमध्ये येताना बाबूरावांना आनंद होतो. एक चांगली सोसायटी आहे आमच्या सोसायटीचं नाव. बाबूराव सगळीकडे सांगतात जा बघा ते कम्फर्ट झोन कसं चाललंय ते. लोकांना या रस्त्यावर गैरसमज आहे की बाबूरावांनी कम्फर्ट झोनला 10 कनेक्शन दिली 4-4 इंचाची म्हणून चाललंय. माझं कनेक्शन खोडून बघा कोणी पण येऊ, जेवढं सँक्शन आहे तेवढंच आहे. फक्त जे सगळ्या सोसायट्यांना एक टँकर मिळतोय तोच टँकर मला पण एकच मिळतोय 504 असं. 36 लोकांना एक टँकर देतात, 504 लोकांना एक टँकर. त्यांच्याकडे भेदभाव नाही. सोसायटी ABCD एक टँकर गेलं त्यांचं काम संपलं. त्यांच्या कामाचं क्रेडिट हे आपले दुःख मानलं झालं. महापालिका आपली जेव्हा स्मार्ट सिटीसाठी शोध सुरू झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार आणि आयुक्तांनी एक मुखांनी जे नाव जो प्रभाग रेकमेंड केला गेला ती आपल्या नगरसेवकांच्या कामाची एक सोनेरी पावती आहे. त्याला आम्ही काही सांगायची गरज नाही किती चांगलं आहे आणि काय केलंय आणि काय नाही. ते वरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट BJPचं आहे, त्यांनी पण हाच वॉर्ड सिलेक्ट केलाय. आणि आयुक्त जे कोणाचे नाही त्यांनी पण यांचाच वॉर्ड सिलेक्ट केलाय. याचा अर्थ आखीव रेखीव विचार करून प्रॉपर जी काही डेव्हलपमेंट ह्या प्रभागाची चालली आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी फक्त बाबूरावांना देईन. आपण बाबूरावांसारखा नेता मिळाला याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, कारण आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलंय.
आता वर्षभरानंतर पुन्हा इलेक्शन आहेत, हा काय टॉपिक नाही इलेक्शनचं, पण असं नेतृत्व आपण पुढे न्यावं आणि ह्या नेतृत्वाने आपल्यासाठी भरपूर काम करावं एवढी एक सदिच्छा. आणि ह्या सिमेंटच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होतोय तो पण बाबूरावांच्या अथक प्रयत्नातच झालेला आहे. वर्षभर आपल्याला थोडी सगळ्यांना तसदी सहन करायला लागणार आहे, पण आम्ही सहन करू. पण काय ते काम सुरू झालं. आमच्या सोसायटीत बाबूराव जेव्हा यायचे तेव्हा बाबूरावांना एकच प्रश्न असायचा, काय सिमेंटचा रस्ता कधी होणार? अरे हो, तो काय 24 तासामध्ये कुठला नांगर फिरून होत नाही, त्याला त्या सगळ्या परीक्षा कठीण असतात, त्यातनं जायला लागतं. बाबूराव त्या सगळ्या परीक्षातनं गेले, आपल्यासाठी त्यांनी तो मार्ग आता उघडलेला आहे. सर्वांनी वर्षभर सहकार्य करून आनंदाने त्याचा उपभोग घेऊ. धन्यवाद. आणि बाबूराव, पुढच्या वर्षी पण आपण असंच आल्यानंतर आमची राहिलेली कामं जी असतील ती पूर्ण करावी एवढी इच्छा. थँक्यू.